डॉक्टर आल्यानंतर पूर्ण माझे नाडे त्यांनी बघितल्यानंतर त्यांना वाटलं की पेशंट काही वाचणार नाही, पेशंट जाणार. त्यावेळेस त्यांनी सगळ्याला बोलून घेतली आणि सगळ्याला बोलून घेऊन सांगितले तरी पेशंट खूपच सिरियस आहे. आणि सोनोग्राफी बघितल्यानंतर म्हणले की पेशंट गेलेलं आहे, पटकन याला आयुष्यामध्ये टाका नाही. सर्वप्रथम धन्यवाद करते प्रभूचे, कारण मला साक्षी सांगण्यासाठी संधी भेटलेली आहे. माझं नाव आहे छाया गायकवाड. धन्यवाद करते परत परमेश्वराचे. मला एकदम पोटात त्रास, एकदम नॉर्मल त्रास होता. नॉर्मल म्हणजे एकदम थोडासा. तो त्रास प्रत्येकाच्या पोटात दुखत असतो तसा त्रास होता. मला वाटत होतं की हा त्रास म्हणजे एक गोळी खाऊन मला बरं होईल. पण माझ्या घरच्यांनी मला सर्वांनी जबरदस्ती केली की बाबा चला चेकअप करूया आपण. तर ते चेकअप करण्यासाठी आम्ही इथं नाही तर आम्ही लातूरला गेलो. लातूरला गेल्यानंतर असं वाटलं की एकदम नॉर्मल असेल. नॉर्मल म्हणजे काही मुतखडा असेल, असा त्रास असेल. ज्यावेळेस चेकअपला गेलो आम्ही, डॉक्टर काय म्हणले, कारण आता सोनोग्राफी करणार नाही तोपर्यंत तुम्ही एक गोळी आणि एक इंजेक्शन घ्या. मग ते इंजेक्शन घेतल्यानंतर, गोळी घेतल्यानंतर खूपच त्रास वाढला. एवढा त्रास की भयानक त्रास. ते त्रास बघितल्यानंतर डॉक्टर सुद्धा माझ्याजवळ थांबले नाही. मग त्यावेळेस त्यांनी इंजेक्शन दिले आणि इंजेक्शन देऊन गेल्यानंतर मला त्या इंजेक्शनाचा म्हणजे एकदम रिॲक्शन झालं. त्या इंजेक्शनाचं रिॲक्शन झाल्यानंतर मग एक 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण माझे असं नाडे, पूर्ण हे हात एकदम असं पूर्ण थंड पडून गेले. थंड पडल्यानंतर मग माझं पूर्ण आवाज, पूर्ण श्वास पूर्ण असं बंद झाला. बंद झाल्यानंतर मग असं पूर्ण मला असं वाटत होतं की मी कुणाला तरी सांगावं, मी कुणाला तरी आवाज द्यावा की बाबा मला एवढा त्रास होतोय आणि माझा श्वास पूर्णपणे बंद झालेला आहे, मला बोलता येईना झाले. मी असं सांगावं कुणाला तरी, कुणाला आवाज मला देता आला नाही. पण मी परमेश्वराकडे प्रार्थना केली की बाबा परमेश्वरा, कारण माझं मुख तुझ्या नावामध्ये उघडलं जाऊ दे, कारण मला एवढा त्रास होत आहे. मी कोणाला तरी सांगावं, मी कोणाला तरी आवाज द्यावा. माझ्या बहिणीची मुलगी फक्त माझ्या एक साईडला बसलेली होती. तिला आवाज देऊन म्हणले की बाबा मला त्रास होत आहे, माझा त्रास म्हणजे पूर्ण माझा आवाज, पूर्ण श्वास माझा बंद होत आहे, तू जाऊन डॉक्टरना बोलवून घेऊन ये. मग तिनं परत डॉक्टरकडे डॉक्टर बोलवायला गेली. त्यावेळेस डॉक्टर नव्हते, ते नर्सला सांगितले किंवा असं त्रास माझ्या माऊला होत आहे. ते नर्स काय म्हणले की जा, तिला काही होणार नाही, कारण ते इंजेक्शन दिलेलं आहे, ती झोपी जाईल. त्या झोप म्हणजे पूर्ण माझा एकदम त्रास जास्तच वाढलेला होता. मग ती असं ह्या वार्डातून ती दुसऱ्या वार्डात जात होती. त्यावेळेस तिला असं वाटलं की जाऊन मी बघावं का तिला जाऊन, कारण बघून तरी यावं असं तिला वाटलं. त्यावेळेस ती बघितल्यानंतर माझं पूर्ण नाडे, पूर्ण हात पाय पूर्ण थंड पडलेले होते. त्यावेळेस ती पूर्ण तिनं ते स्लाईन इंजेक्शन पूर्ण काढून एक 10 मिनिटांमध्ये डॉक्टर तिनं बोलवून घेतले. जस्ट डॉक्टर आल्यानंतर पूर्ण माझे नाडे त्यांनी बघितल्यानंतर त्यांना वाटलं की पेशंट काही वाचणार नाही, पेशंट जाणार. त्यावेळेस त्यांनी सगळ्याला बोलून घेतली आणि सगळ्याला बोलून घेऊन सांगितले तरी पेशंट खूपच सिरियस आहे आणि तिसऱ्या मजल्यावर हे पेशंट खालच्या मजल्यावर काय जाणार नाही आणि तो वाचणारही नाहीची गॅरंटीच नाही, कारण इथून पटकन काढा अगोदर, त्यांनी असे सांगितले. मग त्यांचे हावभाव किंवा बोलण्याचा सगळं ते मला असं वाटलं की बाबा डॉक्टर काहीतरी सिरियस मला सांगत आहे. जस्ट मी त्या मावशीला साईडला बोलून घेऊन त्याला म्हणले की बाबा डॉक्टर जरी मला काही सांगत असेल तर डॉक्टरच्या शब्दावर मला विश्वास नाही, कारण मला फक्त विश्वास आहे की जिवंत परमेश्वरावरती, कारण मी जिवंत परमेश्वरावरती विश्वास ठेवलेले आहे आणि माझा परमेश्वर मला काहीच होऊ देणार नाही. कारण माझ्याद्वारे कितीतरी लोकांपर्यंत स्वार्थ जायचे, माझ्याद्वारे कितीतरी लोकांचं जीवन बदलायचंय, कारण मला प्रभूची सेवा करायची आहे, कारण प्रभूच्या सेवेसाठी मी उभे राहिलेले आहे. तर माझा प्राण किंवा माझा जीव काही जाणार नाही असं ठामपणे मी त्या मावशीला सांगितल्यानंतर डॉक्टर आले. डॉक्टर सांगितले की पटकन घेऊन जावा म्हटल्यानंतर वरून खालच्या मजल्यावर येईपर्यंत 4 डॉक्टर माझ्या पाठीमागे होते, कारण ते डॉक्टर सांगितले की सोनोग्राफी करा अगोदर. म्हणजे ज्यावेळेस मी सोनोग्राफी करायला त्या हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेस ते डॉक्टर सुद्धा म्हणले की एक 2 किंवा 5 मिनिटाची सोनोग्राफी केली त्यांनी मला, कारण घाबरून त्रास बघितले त्या डॉक्टरांनी. आणि सोनोग्राफी बघितल्यानंतर म्हणले की पेशंट गेलेलं आहे, पटकन याला आयुष्यामध्ये टाका नेऊन. सोनोग्राफीचा रिपोर्ट सुद्धा असा होता की पेशंट काही वाचणार नाही म्हणून. मग तिथून आयुष्यामध्ये घेऊन गेले. आयुष्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा ते पेशंट म्हणजे असं डॉक्टर माझा रिपोर्ट बघितल्यानंतर म्हणले की पैसा घालून काही फायदा नाही, कारण पेशंट ही वाचणार नाही असा पूर्ण रिपोर्ट तिथं मॅडमने तुम्हाला लिहून दिलेला आहे. तर पैसे कशाला घालणार आहे तुम्हाला, नाहीतर पैसा म्हणजे 2 ते 3 लाखापर्यंत तुम्हाला खर्च येईल आणि पैसा जरी गेला तरी पेशंट ही वाचणार नाही तुमचा, कारण ते रिपोर्टवर तसं लिहिलेलं होतं. तरी मी रिपोर्टवर विश्वास केला नाही. माझ्या घरच्यांना, सर्वांना, डॉक्टरना एवढं सांगितले की माझं जीवन परमेश्वराच्या हातात आहे,
कारण आपण ही कुलूप आणि चावी परमेश्वराच्या हातात आहे. आपण काही जरी बोललो तर मनुष्याचा शब्द हा खोटा आहे, पण परमेश्वराचा शब्द हा खरा आहे. मला काहीच होणार नाही. मग त्यावेळेस डॉक्टर म्हणले की चला, एवढा विश्वास आहे तर आपण ऑपरेशन करू. ऑपरेशन बी असं होईल जर ह्या पेशंटचं सर्व म्हणजे आजार म्हणजे कोणता रिपोर्ट, सगळे रिपोर्ट जर नॉर्मल आले तरच हा पेशंटचा ऑपरेशन होईल, नाहीतर ऑपरेशन होणार नाही. जर कुठली बिमारी असेल तर त्यावेळेस मी प्रार्थना केली की परमेश्वरा, माझं शरीर तुझी संपत्ती देवा. तुझं वचन आहे की तुमचं अंतःकरण माझं मंदिर आहे, तर देवा ह्या मंदिराला कुठलाच म्हणजे असं आजार राहू नये, असं प्रार्थना केली परमेश्वराकडे. तर खरंच माझ्या देवाने माझी प्रार्थना ऐकली. येशुदास पाळक होते, त्यांना सुद्धा प्रार्थना करण्यासाठी मी विनंती केली की भैया माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मध्यस्थी प्रार्थनेची गरज आहे. देवाकडे प्रार्थना करा, कारण डॉक्टर तसं सांगत आहेत की मला जर कुठला आजार असेल तर माझं ऑपरेशन होणार नाही, आणि ऑपरेशन जर होणार नाही तर मी वाचणार नाही, असं डॉक्टर मला सांगत आहे. प्रार्थना करा. सगळं ब्लड काढून घेऊन गेले, माझ्या सगळं चेकअप झालं. चेकअप झाल्यानंतर असं सगळे घाबरले, रिपोर्ट कसा येते. मी त्यांना सांगितले की घाबरू नका, म्हणजे सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील, कारण मला जिवंत परमेश्वरावर विश्वास आहे. त्यावेळेस सगळे डॉक्टर आले, रिपोर्ट बघितले. रिपोर्ट म्हणले सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, एक 10 मिनिटांमध्ये पेशंट घेऊन चला, कारण माझा श्वास पूर्ण असं हे होत होता, असं जसं आयुष्यावर ठेवल्याचा श्वास वर खाली होते तसं म्हणले 10 मिनिटात घेऊन जावं. 10 मिनिटात मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. त्यावेळेस सुद्धा म्हणले की ऑपरेशन असं सक्सेस काय होणार नाही. त्या ठिकाणी मी डॉक्टरला एवढा शब्द बोलले की डॉक्टर साहेब, मला काहीच होणार नाही. जरी तुम्ही ऑपरेशन केलं तरी मला काहीच होणार नाही, कारण माझा जिवंत देव माझ्या बरोबर आहे, माझ्या साईडला आहे, माझ्या साथ आहे. तुमच्या हाताचा ताबा माझा जिवंत परमेश्वर घेईन. त्यावेळेस माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मॅडम सांगितले बोलल किंवा नाही बोलल. मी ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आल्याबरोबर मी बोलायला सुरू केले. त्यांना असं वाटलं की बाबा खरंच तुझा देव खरंच जिवंत परमेश्वर सत्य आहे, कारण डॉक्टर सांगितलं होतं की बोलणार नाही म्हणून. मी त्या ठिकाणी बोलले. ते त्यांना विश्वास बसला की खरंच देव काहीतरी कार्य करू शकतो. ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले, आयसीयू मधून मी बाहेर आले सुरक्षितपणे, कारण डॉक्टर सांगितले ऑपरेशन झाले पण हिला काहीच पचन होणार नाही, आणखी 1 महिना ह्या ठिकाणी राहावं लागेल. त्यासाठी सुद्धा मी प्रार्थना केले. मला सगळं म्हणजे व्यवस्थित झालं. धन्यवाद करते प्रभूचे. त्या ठिकाणी देवानं माझ्या जीवनात कार्य केला. त्या ठिकाणी मॅडम आली. त्या मॅडमला सांगितले की मॅडम, म्हणजे असं ती मॅडम विचारली मला की असा चमत्कार कसा झाला, तू पूर्ण गेलेली होती. त्या मॅडमला सुद्धा सांगितले की मॅडम, ज्यांचा विश्वास जिवंत परमेश्वरावरती आहे तो माणूस कधीच मरणार नाही. ती मॅडम मला खरंच उपकार देवाचे, कारण त्यातून तू वाचलीस. धन्यवाद करते प्रभूचे, कारण अशा संकटातून, एवढ्या मोठ्या आजारातून माझा भरोसा नव्हता की मी वाचन. या मोठ्या आजारातून देवानं मला बाहेर काढल्याबद्दल देवाचे उपकार मानते. धन्यवाद करते माझ्या जिवंत परमेश्वराचे. माझा आणखी एक साक्षी आहे की ज्यावेळेस मी ह्या जगी गोष्टीमध्ये अंधकारामध्ये ज्यावेळेस मी होते, त्यावेळेस आपलं जीवन जसं आहे तसंच मी रेग्युलर मध्ये जगत होते. जेव्हा स्टार्टिंगला मी 2008 मध्ये ज्यावेळेस मी पुण्यामध्ये गेले, त्यावेळेस एक सिस्टर होती, कविता सिस्टर म्हणून. तिचं म्हणजे 10 ते 20 वर्ष तिनं प्रभूमध्ये होते. ज्यावेळेस तिनं देवाविषयी मला तिनं सांगितले की जिवंत परमेश्वर हे कार्य करू शकतो, आणि जिवंत परमेश्वर असा आहे, तर त्या देवावरती असं मला प्रेम आलंय की बाबा खरंच ही जिवंत परमेश्वर असं करू शकतो का. तिच्या सांगण्यावर मी विश्वास केले देवावरती, आणि देवावर विश्वास ठेवून मला त्या सिस्टरला मी सांगितले की ताई, की मला ही मंदिराला यायचंय. जरी मला घरच्यांचा विरोध जरी आला, जरी घरच्यांनी जरी माझे साथ सोडले, तर मी जिवंत परमेश्वराचे साथ सोडणार नाही. आणि त्यावेळेस मला गरज होती देवाची. त्यावेळेस मी मंदिरामध्ये गेले, मला बाळाची गरज होती. त्यावेळेस मी अशी प्रार्थना केली की देवा, तू जिवंत परमेश्वर आहेस. मी त्यांच्या सांगण्यावरून, त्यांच्या ऐकण्यावरून मी तुझ्यावर विश्वास ठेवलेले आहे की त्या मंदिरात गेल्यानंतर मला बाळाची गरज होती, कारण माझी सासू एवढा त्रास द्यायची मला, कारण माझी एक दुसरी जाऊ होती, तिला माझ्या अगोदर तिला बाळ राहिलेलं होतं, कारण मला त्यावेळेस नव्हतं बाळ. कसं आहे, जुन्या माणसाचं थोडं वेगळा स्वभाव असते. मग त्यांनी मला म्हणायचे हिला अगोदर बाळ राहिले, तुला नाही. पण ती त्रास व्हायचा मला त्यांच्या बोलण्याचा. त्यावेळेस मी मंदिरामध्ये गेल्यानंतर माझा बाप्तिस्मा त्या दिवशी झाला. माझा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्या ठिकाणी पाण्यात मी थांबले. प्रभूकडे असं प्रार्थना केली मी, देवा, कारण तू जिवंत परमेश्वर आहेस बाप्पा. मनुष्याला अवघड आहे, पण परमेश्वर तुला सर्व काही शक्य आहे. तर शक्य आहे देवा, मी विश्वास ठेवते तुझ्यावर की आज मला ह्या ठिकाणी तू बाळ देशील देवा. अशी प्रार्थना केली मी त्या ठिकाणी, कारण सुरुवात होती. सुरुवात म्हणल्यानंतर एवढा विश्वास म्हणजे खात्रीचा विश्वास होता मला. त्या ठिकाणी मी प्रार्थना केली देवाकडे, देवा की मला ह्याच ठिकाणी मी प्रार्थना करत आहे की मला बाळ होणार आहे.
प्रार्थना केले. प्रार्थना करून बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाल्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर मी लिहिले असे भिंतीवर की 28 मार्च 2008 येशुदास म्हणून असं नाव लिहिले मी, की मला बाळ होणार आणि होणार तर मुलगाच होणार. माझे घरचे सगळे आले, मला विचारले काय लिहिलीस तू, येशुदास म्हणून कोणाचं नाव आहे. मी सांगितलं त्यांना ठामपणे की मी जिवंत परमेश्वराकडे जाऊन आलेले आणि त्याच्याकडून मी प्रार्थना केली जिवंत देवाकडे, कारण तो जिवंत परमेश्वर मला देणार आणि मुलगाच देणार. आणि ज्यावेळेस तो मुलगा देईल त्याचं नाव मी येशुदास ठेवणार आणि देवाच्या सेवेसाठी मी त्याला उभं करणार, असं ठामपणे माझ्या घरच्यांना सांगितले. सगळे म्हणायला लागले की तू देवामध्ये एवढा लवकर असा कसा विश्वास आणि तुला कशी खात्री आहे देवाविषयी की तुला मुलगा होणार. मी सांगितले की मला मुलगाच होणार. धन्यवाद करते परमेश्वराचे, कारण 2008 मध्ये 6 डिसेंबरला मला मुलगाच झाला आणि मुलगा झाला पण त्याचं नाव मी येशुदास ठेवले. उपकार मानते देवाचे, कारण देवानं माझ्या जीवनामध्ये पहिलं साक्षी आणि एवढा मोठा चमत्कार माझ्या जीवनामध्ये देवाने केल्याबद्दल. हा चमत्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने करावा. आणि चॅनलचे सुद्धा धन्यवाद करते की त्यांच्याद्वारे हा माझा संदेश इतरांपर्यंत जाण्यासाठी त्या भैयाने आज माझ्यापर्यंत हे चॅनल घेऊन आल्याबद्दल धन्यवाद करते त्यांचेही.